वेलकम बॅक टू साई कोचिंग क्लासेस. मुलांनो, आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 6. त्याचं नाव आहे ॲनिमल क्लासिफिकेशन. यामध्ये आपण बघणार आहोत PYQचे क्वेश्चन 2019-2025 पर्यंत. आणि झालेल्या सगळ्या एक्झाम मधील क्वेश्चनचे मी तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन देणार आहेत. आता हे क्वेश्चन आहे आपले एकूण 3 मार्कचे. चला तर मग सुरुवात करूया. आपले 3 मार्कचे जे PYQ आहे झालेल्या सगळ्या एक्झाम मधील 2019-2025 पर्यंत. बघा, आपला 3 मार्कचा क्वेश्चन आहे पहिला. राईट एनी 3 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फायलम मोलुस्का. मोलुस्काचे कोणतेही 3 कॅरेक्टरिस्टिक्स लिहा असं विचारलं मला. हा क्वेश्चन काय विचारलाय मार्च 2025 मध्ये. आता बघा, मोलुस्कामध्ये तुम्हाला इथे डायग्राम दिसत असेल. इथे गोगल गाय आहे म्हणजे काय स्नेल वगैरे आहे. आता स्नेलच्या संदर्भात तुम्हाला ते आन्सर लिहायचे. बघा मग पहिले कॅरेक्टर बघू आपण. बॉडी ऑफ दिस ॲनिमल. कोणता? बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज सॉफ्ट अँड स्लाइमी. कशी ती बॉडी? पूर्णपणे एकदम सॉफ्ट आहे, एकदम मऊ वगैरे आहे आणि स्लाइमी वगैरे आहे, चमकदार थोडीशी आहे. ठीक आहे. दिस ॲनिमल्स आर aquatic or terrestrial. मोस्ट aquatic आर्मर आहे. आता हे ॲनिमल जे आहेत कोणतं? आता फायलम मोलुस्कामध्ये कोणता गोगलगायच नाही. फायलम मोलुस्कामध्ये भरपूर सारे प्राणी येणार आहे. त्यामुळे यांचे जे हॅबिटॅट आहे म्हणजे राहतात कुठं? कुठं जमिनीवर पण राहतात आणि पाण्यामध्ये पण राहतात, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तिसरं बघा, बॉडी ऑफ बॉडी इज ट्रिप्लोब्लास्टिक, युसफ्लेमेट अँड नॉन सेगमेंटेड. आता पहिले ते ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे काय रे? जर्म लेयर असतात. कोणकोणते? 3 असतात जर्म लेयर. मग मी तुम्हाला 3 जर्म लेयर सांगितले. मग कोणकोणते? सांग बरं मला 3 जर्म लेयरचे नाव. आता ट्रिप्लोब्लास्टिक मध्ये तुम्हाला म्हटलं होतं ट्रिप्लोब्लास्टिक, एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म. बघा हे 3 लेयर असतात. किती? 3 लेयर. तर पहिल्या लेयरचं नाव काय आहे? एक्टोडर्म, दुसरं एंडोडर्म आणि तिसरं मेसोडर्म वगैरे आहे. आता हे 3 नाव आहे. आता ज्या प्राण्यामध्ये फक्त हे 2च लेयर असतात, कोणते? एक्टोडर्म आणि एंडोडर्म, त्याला काय म्हणतो आपण? डिप्लोब्लास्टिक. ठीक आहे. आणि ज्याच्यामध्ये तिन्ही पण लेयर असतात त्यांना काय म्हणतो आपण? ट्रिप्लोब्लास्टिक. मग हा कोणता आहे? ट्रिप्लोब्लास्टिक आहे. कोणत्या याची बॉडी जी आहे फक्त या 3 लेयर पासून बनलेली आहे. कोणकोणत्या? एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मेसोडर्म. एक्टोडर्म काय असतो? बाहेरचा लेयर असतो. मेसोडर्म मधला लेयर असतो आणि एंडोडर्म हा आतमधला लेयर असतो. बघा, बॉडी ऑफ दिस ॲनिमल डिवाइड इंटू हेड, फूट अँड विसरल मास. आता याची जी बॉडी आहे पूर्णपणे, हेड म्हणजे काय? डोकं वगैरे असतं. फूट म्हणजे काय रे? पायाचा भाग वगैरे असतो. आणि मधलं जे आहे पूर्णपणे त्याला काय म्हणतो आपण? विसरल मास असं म्हणतो. बघा, विसरल मास इज कव्हर्ड विथ द मेंटल. आता मेंटल नावाचं एक कडक आवरण बघा. हा शंख जो आहे, शंख, याला काय म्हणतो आपण? मेंटलचं आवरण वगैरे आहे. विथ सिक्रेट द हार्ट कॅल्क्रियस जे आहे. आता हा जो मेंटल नावाचं जे आवरण वगैरे आहे, मेंटल नावाचं आवरण, आता हे आवरण पूर्णपणे खडक वगैरे असतं. स्नेलला पूर्णपणे आतमधले एखाद्या क्रिटिकल सिच्युएशन मध्ये आतमध्ये राहण्यासाठी कोणताही शंख जे आहेत, कॅल्क्रियस जे आहेत, ती बनवून जाते. आता हे कोणाचं झाले? एकदम फायलम मोलस्का कॅरेक्टर झाले. आता तुम्हाला फायलम मोलस्काचे कॅरेक्टर विचारले पण तुम्ही स्नेल्स कॅरेक्टर लिहिले, तरी पण तो फायलम मोलस्का मध्ये आल्यामुळे तुम्ही ते सगळे आन्सर जे आहेत बरोबर दिले जाणार. ठीक आहे. हा पुढचा क्वेश्चन काय? रीड द स्टेटमेंट अँड आन्सर अकॉर्डिंगली. स्टेटमेंट पर्यंत रीड करा आणि त्यानुसार आन्सर द्या, उत्तर द्या. मग स्टेटमेंट काय आपल्याला बघू आपण. कॅल्केरियस स्पाइन आर प्रेझेंट ऑन द बॉडी. असा कोणता ॲनिमल आहे याच्यावरती कॅल्केरियस स्पाइन जे आहेत, स्पाइन म्हणजे काय? काटे प्रेझेंट आहे. कशाचे? कॅल्केरियस. ट्यूब फीट आर यूज फॉर द लोकोमोशन. त्याच्या शरीरावरती एक ऑर्गन्स सारखा एक प्रकार वगैरे आहे, ते पण त्याला आपण ट्यूब फीट म्हणतो. ते काय करतं? लोकोमोशन साठी आणि कॅप्चरिंग प्लेसाठी वापरते. मग हा फायलम कोणता आहे? पूर्णपणे फायलम आहे आपल्यामध्ये इकोनॉर्मेटा. आणि त्याचा बेस्ट एक्झाम्पल कोणतं? आपलं स्टारफिश. आता स्टारफिश वरती मी तुम्हाला 2 मार्कचे क्वेश्चन जे आहे, 1 मार्कचे क्वेश्चन आहे, भरपूर वेळ विचारले गेलेले. त्यामुळे हा क्वेश्चन आहे समजा तुम्ही. बघा, मार्च 2024 चा क्वेश्चन आहे. आता त्या फायलम कोणता आहे? इथे इकॉनॉर्मेटा आहे. मग तुम्हाला विचारलंय याचा फायलम कोणता आहे? मग कोणता? फायलम इकॉनॉर्मेटा आहे. आणि एक्झाम्पल कोणतं? आपलं स्टारफिश आहे. त्यामध्ये बी नंबरचा क्वेश्चन विचारला बघा. आय लाईव्ह इन स्मॉल इंटेस्टाईन. म्हणजे मी स्मॉल इंटेस्टाईन मध्ये राहतो. कोणत्या? आता हे कोणाचं आपल्याला सांगितलेलं नाही, पण आपला ते एक्झाम्पल कळून घ्यायचं. बघा, मी स्मॉल इंटेस्टाईन मध्ये राहतो. सुडो सुलोम इज अ प्रेझेंट इन द थ्रेड लाईक बॉडी. आता सुडो सुलोम त्याला प्रेझेंट आहे पूर्णपणे आणि थ्रेड लाईक बॉडी आहे. आता याचं एक्झाम्पल कोणतं आहे? ॲस्कॅरिस. म्हणजे माणसाच्या इंटेस्टाईन मध्ये, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये कोण राहतो आणि त्याची बॉडी कशी असते? थ्रेड लाईक असते, पूर्णपणे धाग्यासारखी असते. याला काय म्हटलंय? मग तुम्हाला म्हटलंय याचा फायलम ओळखायचा आहे. फायलम कोणता? मग ॲस्केलमेंथिस आहे. आणि आपलं एक्झाम्पल कोणतं म्हटलं? ॲस्कॅरिस. ॲस्कॅरिसला काय म्हणतो आपण मराठीमध्ये? जंत असं म्हणतो. ॲस्कॅरिसला काय म्हणतो आपण मराठीमध्ये? जंत असं म्हणत असतो. मग इथं लिहायचं जंत. फक्त तुम्हाला इथं लिहायचं नाही, मी फक्त तुम्हाला समजण्यासाठी जंत लिहिले. ठीक आहे. ॲस्कॅलमेंथिस, ॲस्कॅरिस आणि कोणतं? जंतू जो आहे. याला आपण कधी कधी राऊंड वर्म सुद्धा म्हणतो. राऊंड वर्म जे आहेत,
म्हणजे गोलाकार वगैरे असतात. गोलकृमी त्याला म्हणतो आपण. त्यानंतर सी क्वेश्चन विचारलं बघा. माय बॉडी इज स्पिंडल शेप. माझी बॉडी कशी आहे? स्पिंडल शेपला आहे. आय रेस्पायर विथ द हेल्प ऑफ गिल. आता हा मास आहे. ठीक आहे. आता त्याची बॉडी कशी आहे? स्पिंडल शेप म्हणजे दोन्ही टोकाला कशी निमुळते वगैरे आहे. अशी दोन्ही टोकाला वगैरे आहे. आता त्यांना वॉटर रेजिस्टन्ससाठी काय आहे? माशांची बॉडी अशी आराय चालली असते हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला एक्झाम्पल सांगतील त्याचा क्लास तुम्हाला ओळखायचा आहे. आयडेंटिफाय माय क्लास आणि गिव्ह एक्झाम्पल ऑफ इट. मग त्याचा क्लास कोणता आहे? पायसेस हा माशांचा क्लास आहे. आणि एक्झाम्पल कोणतं? रुहू, कटला वगैरे असेल. अजून तुम्हाला जे मासे नाव वगैरे माहिती असेल ते तुम्ही नाव लिहू शकता. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याला. क्वेश्चन नंबर 3. राईट एनी 3 कॅरेक्टरिस्टिक्स फीचर ऑफ क्लास एम्स. आता एम्स म्हणजे कोणता? पक्ष्यांचा क्लास जो आहे त्याचे तुम्हाला किती लिहायचे आहे? 3 कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचे. आता पहिलं बघा. दिस वर्टिब्रेट्स आर कम्प्लिटली अडॅप्टेड फॉर द इथियन लाईफ. आता जे पक्षी आहे पूर्णपणे हवेमध्ये विहार करतात, हवेमध्ये राहतात म्हणून त्याला काय म्हटलंय? दिस वर्टिब्रेट्स आर कम्प्लिटली अडॅप्टेड म्हणजे काय रे? त्यांनी जुळवून घेतलंय पूर्णपणे पर्यावरणाशी. कोणतं? एरियल लाईफशी, हवेशी वगैरे आहे. कोणतं? कम्प्लिट अडॅप्टेड केलेली. त्यानंतर दे आर वॉर्म ब्लडेड. ते कसे? वॉर्म ब्लडेड आहे. कोणतं? गरम रक्ताचे वगैरे आहे. किंवा ते बॉडीचे टेम्परेचर जे आहे मॅनेज करतात हे तुम्हाला सांगितलं होतं. अँड कॅन मेंटेन कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचर. म्हणजे त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर फॉर एक्झाम्पल आपण मासाचा जर विचार केला, मास किती आहे? 37 डिग्री सेल्सिअस आहे. तसं पक्ष्यांचं बॉडी टेम्परेचर जे पण असेल कोणतं ते मॅनेज करतात. म्हणजे किती पूर्णपणे कोल्ड असेल, किती पूर्णपणे हॉट वगैरे असेल, सीझन कोणताही असेल तरी पण त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर काय करतात? एवढं मॅनेज करत असतात. तसं पक्ष्यांचं पण आहे. जे पण वॉर्म ब्लडेडमध्ये इन्क्लूड असतात कोणतं? ते त्यांच्या बॉडीचं जेवढं पण टेम्परेचर कॉन्स्टंट असेल हे कायमस्वरूपी मेंटेन करतात. म्हणून कोणताही सीझन असेल, कोणताही ऋतू वगैरे असेल तर या गोष्टीमध्ये बघा. फोर लिम्स आर मॉडिफाय इंटू विंग. आता फोर लिम्स म्हणजे काय रे? पुढचे जे हात किंवा पाय वगैरे आहे कोणतं? ते पूर्णपणे विंग म्हणजे काय? पंखामध्ये काय झाले? मॉडिफाय झाले, रूपांतरित झाले. आणि कोणतं? फॉर फ्लाईट म्हणून म्हटलं. कोणतं? फ्लाईट वगैरे करण्यासाठी किंवा उडण्यासाठी वगैरे आहे. आता बघा एक्झोस्केलेटन प्रेझेंट फ्रॉम द फिदर. आता शरीरावरती एक आवरण आहे कोणतं? एक्झोस्केलेटन वगैरे आहे. आता एक्झो म्हणजे काय रे? बाहेरचं जे आवरण वगैरे असतं त्याला आपण एक्झोस्केलेटन. आता ते कोणतं आहे? फिदर म्हणजे कोणतं? त्यांना जे पर आहे पंखाच्या वरती असं पूर्णपणे केसळ भाग जो असतो त्याला काय आपण फिदर असं म्हणतो. पंख जे आहे ते. ठीक आहे. जॉज आर मॉडिफाय इंटू बीक. त्यांचा जो जबडा आहे कोणता? जबडा. बीक म्हणजे चोच म्हणजे काय झालाय? मॉडिफाय झाला. आता पक्षीने काय असते? चोच असते पूर्णपणे. म्हणजे पक्षी पूर्णपणे हवेमध्ये विहार करतात. ते एरियल लाईफला त्यांनी अडॅप्ट करून घेतले. ते वॉर्म ब्लडेडचे वगैरे असतात. त्यानंतर त्यांचे जे पुढचे पाय पंखामध्ये रूपांतर झाले हे बघितलं आपण. एक्झोस्केलेटन त्यांच्या बॉडीमध्ये कोणतं असतं? फिदर सारखं असतं. आणि जॉज झाले पूर्णपणे बीक मध्ये म्हणजे त्यांचा जबडा चोचीमध्ये काय झाला? मॉडिफाय झाला. आता त्याच्यामध्ये काय आले? एव्ज म्हणजे कोणते? पक्ष्यांचा क्लास. जे पण पक्षी वगैरे असतील या पक्ष्यांचा क्लास म्हणजे कोणता असतो? एव्ज क्लास वगैरे असतो. बघा पुढचा क्वेश्चन आहे आपल्याला. 4 नंबरचा क्वेश्चन आहे. कॉकरोच, फ्रॉग, स्पॅरो, स्टारफिश फ्रॉम दिस ॲनिमल विच कॅन रिजनरेट इट्स ब्रोकन बॉडी पार्ट. आता तुम्हाला एक्झाम्पल काय दिलं? समजा जुरळ आहे, बेडूक आहे, चिमणी आहे आणि स्टारफिश आहे. यांच्यापैकी असा कोणता आहे? कोणता तो त्याचे बॉडीचे पार्ट जर ब्रोकन झाले म्हणजे तुटले परत तयार करू शकतो. मग सांगा जुरळ करतं का? फ्रॉग करतं का? स्पॅरो करते का? नाही, बिलकुल नाही. पण स्टारफिश नक्की करते. ठीक आहे. मग आपला आन्सर काय येईल? बघा मार्च 2023 चा क्वेश्चन आहे. बघा स्टारफिश हॅव गुड ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन. म्हणजे स्टारफिशकडे ॲबिलिटी आहे, क्षमता आहे कोणतं? ते त्याच्या बॉडीचे जे पार्ट आहे ब्रोकन पार्ट, तुटलेले पार्ट परत तयार करू शकतं. मग बघा त्याचे आपल्या कॅरेक्टर लिहायचे थोडेसे. कॅल्केरियस स्पाइन त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. ऑलरेडी कॅरेक्टर बघितला आपण. त्यामुळे त्याला काय आपण इकॅडवर्म असं म्हटलंय. आता हा कुठे राहतो? पूर्णपणे समुद्रामध्ये राहतो. त्याची बॉडी कशी? ट्रिपल ब्लास्टिक आहे. आता ट्रिपल ब्लास्टिक म्हणजे मी तुम्हाला सांगितलं त्याच्या बॉडीमध्ये 3 जर्म लेअर जे आहेत त्या 3 जर्मपासून पूर्णपणे बॉडी तयार झालेली असते ट्रिपल ब्लास्टिक मध्ये. मग मला कमेंटमध्ये सांगा बरं मला लिहिण्याच्या अगोदर कोणकोणते जर्म लेअर आहे. मुलांना ते 3 जर्म लेअर आहे. एक्टोडर्म, त्यानंतर दुसरं आहे मेसोडर्म, त्यानंतर तिसरं आहे एंडोडर्म आहे. ठीक आहे. ट्रिपल ब्लास्टिक युसुलिमेट म्हणजे काय रे? त्याची बॉडी पूर्णपणे पोकळ भाग जो आहे त्या बॉडीमध्ये पोकळ भाग आहे. आपण याच्यामध्ये 3 बघितले. युसुलिमेट, असुलिमेट आणि सुडोसुलिमेट. ट्रू बॉडी कॅव्हिटी याच्यामध्ये प्रेझेंट आहे. युसुलिमेट म्हणजे काय? ट्रू बॉडी कॅव्हिटी. कॅव्हिटी म्हणजे काय? पोकळ भाग जो आहे आर प्रेझेंट. ठीक आहे. ट्रू बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे. याला म्हणतो आपण एसोलिमेट अँड द रेडियल सिमेट्रिकल अँड अडल्ट स्टेज. अथवा इथे काय आहे याच्यामध्ये
रेडियल सिमेट्री बघायला भेटते कशामध्ये? अडल्ट स्टेजमध्ये. जेव्हा तो पूर्णपणे मोठा असतो तेव्हा काय असतं त्यामध्ये? रेडियल सिमेट्री. म्हणजे बॉडीची जर आपण इमेज लाईन पास केली 1, 2, 3, 4, 5 असे कोणते इमेज लाईन पास केल्या पण त्याची बॉडी दोन भागामध्ये काय होते? दोन पार्ट मध्ये डिवाइड होऊ शकते. ठीक आहे, त्याला काय दाखवलं? रेडियल सिमेट्री आहे. आणि कोणता जर एकच लाईन पूर्णपणे पास केली कोणत्याची बॉडी काय येते? दोन इक्वल पार्टमध्ये. कोणतं? दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड होते. याला काय आपण बायलेटरल सिमेट्री. मग त्यांची बायलेटरल सिमेट्री कशी असते? लार्वल स्टेजमध्ये असते आणि त्याची रेडियल सिमेट्री कशी असते? अडल्ट स्टेजमध्ये असते लास्ट वाईज. तर बघा, द परफॉर्म लोकोमोशन विथ द हेल्प ऑफ 2 फीट. अगोदरच आपण क्वेश्चन बघितला तो पण स्टारफिश होतो. आता कदाचित बोर्डाचा जो आहे ना स्टारफिश सगळ्यात महत्वाचा फेवरेट अॅनिमल असायला बसलाय. ठीक आहे, याच्यावरती भरपूर क्वेश्चन विचारले गेले. 2 feet are also used for capturing the prey. Some animals are the sedentary. आता सेडेंटरी म्हणजे एकटे राहतात. ठीक आहे, हा क्वेश्चन बघितला आपण 4 नंबरचा. तुम्ही जर चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मला कमेंटमध्ये तुम्हाला वाटणारा हार्ड टॉपिक जो आहे कमेंट करायला मला विसरू नका. 5 नंबर क्वेश्चन बघा. आयडेंटिफाय अँड एक्सप्लेन अबाउट डिफरंट टाइप्स ऑफ सिमेट्री अँड गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ इच अपार्ट ऑन दिस फिगर. आता तुम्हाला इथं 3 सिमेट्री दिले आहे. ठीक आहे, ही कोणती? असिमेट्रिकल बॉडी सिमेट्री, रेडियल सिमेट्री आणि बायलेटरल सिमेट्री. आता हे तुम्हाला 3 सिमेट्रीचे एक्झाम्पल बघा. तुम्हाला काय करायचं? या प्रत्येकाचं सिमेट्री ओळखायची, त्याचे एक्झाम्पल लिहायचे. आता हा क्वेश्चन बघा जुलै 23 आणि जुलै 20 ला दोन्ही वर्ष विचारला गेला आहे. मग पहिली कोणती? असिमेट्रिकल बॉडी सिमेट्री. एक्सप्लेनेशन काय रे? आपण जर रेडियल लाईन तपास केली, इमेज लाईन, या बॉडीचे दोन भाग होते बघा. In these types of there is no imaginary plane through which body can be divided into the two equal halves. म्हणजे आपण जर एक प्लेन पास केला किंवा 4 प्लेन पास केले तरी या बॉडीचे दोन समान भाग होऊ शकत नाही. म्हणून याला काय म्हटलं आपण? असिमेट्रिक बॉडी सिमेट्री. याचे एक्झाम्पल कोणतं आहे? स्पॉन्जेस किंवा स्पॉन्जल एक्झाम्पल आहे. दुसरी डायग्राम आहे कोणती? रेडियल सिमेट्री. आता या रेडियल सिमेट्री काय बघा? इन दिस टाइप एनी प्लेन पासिंग थ्रू द सेंट्रल ॲक्सिस डिवाइड इंटू द बॉडी इंटू टू इक्वल हार्स. याच्यामध्ये आपण जर सेंट्रल लाईन जर पास केली बॉडी काय होते? दोन भागामध्ये डिवाइड होऊ शकते. पण हा एकच प्लेन नाही, इथे 2-3 प्लेन पास करावे लागतात. त्यानंतर बायलेटरल सिमेट्री आहे. याचे एक्झाम्पल कोणतं आहे? स्टारफिश आहे. त्यानंतर बायलेटरल सिमेट्री. इन दिस टाइप्स ओनली वन इमेजरी लाईन. कोणतं? फक्त आपल्याला एकच इमेजरी लाईन पास करावी लागते आणि ती बॉडी पूर्णपणे दोन इक्वल भागामध्ये डिवाइड होते. याला काय आपण पूर्णपणे आपण बायलेटरल सिमेट्री म्हणतो. मग इथे एक्झाम्पल कोणतं? गोट पण आहे आणि ह्युमन पण आहे. इथे स्टारफिश आहे आणि इथे कोणतं? स्पॉन्जेस एक्झाम्पल वगैरे आहे. आपला कोणते पण एखादं एक्झाम्पल लिहायला लावलं होतं. ठीक आहे, ते आपण लिहिलंय. पुढचा क्वेश्चन आपला 6 नंबरचा. राईट एनी 3 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द क्लास रेप्टेलिया. आता केव्हा विचारलंय? मार्च 22 मध्ये क्वेश्चन विचारलंय. रेप्टेलियाचे आपल्याला 3 कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत, गुणधर्म जे आहेत ते लिहायचे. मग बघा, रेप्टेलिया कोणता रे? कोल्ड ब्लडेड अॅनिमल आहे. आता कोल्ड ब्लडेड म्हणजे काय रे? जो त्याचे बॉडी टेम्परेचर मॅनेज करू शकत नाही. याचा अर्थ कोल्ड ब्लडेडचा कॅन नॉट मेंटेन कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचर. ठीक आहे, याला काय आपण कोल्ड ब्लडेड अॅनिमल. म्हणजे बाहेरच्या वातावरणामध्ये जर टेम्परेचर बदललं, यांच्या पुढे काय होईल? पूर्णपणे टेम्परेचर बदललं. याला काय अजून एक म्हटलं आपण? पॉइंकिलोथर्म्स असं नाव म्हटलेलं आहे. ठीक आहे, देअर स्किन इज ड्राय अँड स्केली. त्यांची स्किन कशी असते? ड्राय, सुकली असते. म्हणतात स्केली, पण त्याच्यावर थोडेसे स्केली वगैरे असतात. ठीक आहे, त्यानंतर दे क्रीप ऑन लँड. कोणतं? ते लँड मध्ये क्रीप मध्ये काय दौड होत जातात. पाल त्याचे एक्झाम्पल आहे. ठीक आहे, क्रीप ऑन लँड ॲज वेल ॲज देअर बॉडी कॅन नॉट बी लिफ्टेड अप. आता यांची बॉडी पूर्णपणे लिफ्ट मध्ये काही जम्प वगैरे मारू शकत नाही लास्ट वाईज. आता नेक प्रेझेंट म्हणजे मान प्रेझेंट आहे बिटवीन हेड अँड ट्रंक रिजन मध्ये. म्हणजे त्यांना मान आहे कोणतं? डोक्यामध्ये, डोक्याच्या भागामध्ये, कोणत्या? ट्रंकच्या भागामध्ये. ठीक आहे, डिजिट्स आर प्रोव्हाइड विथ द क्लॉज. त्यांना क्लॉज वगैरे आहे. डिजिट्स म्हणजे काय पूर्णपणे? त्यांची जे नाके आहे पूर्णपणे. ठीक आहे, त्याला काय क्लॉज वगैरे असतात. आता बेस्ट एक्झाम्पल कोणतं आपल्याकडे? पूर्णपणे पाल हे बेस्ट एक्झाम्पल आहे. आता बघा इथे मी तुम्हाला पालचे एक्झाम्पल दाखवले, हे कालीचं एक्झाम्पल बघून घ्यायचं. ठीक आहे, बघा 7 नंबरचा क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये ए आपल्याला विचारलंय, काय म्हटलंय? आयडेंटिफाय द क्लास ऑफ अॅनिमल शोन इन द फिगर. आता हे जे अॅनिमल आहे तुम्हाला फिगर मध्ये दाखवलं त्यांचा क्लास कोणता आहे? आपल्याला माहिती आहे कोणता? एम्फिबिया आहे. बेडकाचा क्लास वेगळा आहे. ठीक आहे, राईट 2 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द क्लास. आता यांची काय करायची? कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे कोणते गुणधर्म लिहायचे. ठीक आहे, विशेषतः काय याच्यामध्ये बघा. मग आपण क्लास ओळखलाय कोणता? क्लास एम्फिबिया आहे. फ्रॉग आणि टोडी. हे फ्रॉग आणि हे टोड कोणतं? पूर्णपणे अडल्ट जी, आता ही अडल्ट स्टेज आहे पूर्णपणे आणि कोणतं? लार्वल स्टेज वगैरे आहे. ठीक आहे, याला आपण टोड असं म्हणतो. त्यानंतर 2 कॅरेक्टर आपल्याला यायचे बघा. पहिलं कॅरेक्टर काय?
These animals are aquatic in larval stage and can live in water as well as in the land in adult stage. आता हे aquatic म्हणजे कोणतं रे? पाण्यामध्ये राहतो लहान असताना पूर्णपणे आणि जेव्हा पूर्णपणे मोठा होतो तेव्हा पाण्यामध्ये आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहतो. हे झालं पहिलं कॅरेक्टर. दुसरं कॅरेक्टर कोणतं? स्किन इज मॉइस्ट. पूर्णपणे त्यांची स्किन कशी असते? मॉइस्ट असते किंवा त्यांची स्किन कशी विदाऊट स्केल वगैरे असते. त्यांच्यामुळे तुम्हाला कोणते स्केल जे आहेत ते दिसणार नाही. ठीक आहे. आता यांची बॉडी कशी असते? मॉइस्ट असते म्हणजे काय? ओली असते. कशासाठी? जे पूर्णपणे स्किनद्वारे रेस्पिरेशन करतात त्याच्यामुळे त्यांची स्किन कशी असते? मॉइस्ट म्हणजे ओली वगैरे असते बघा. आता त्यांच्यामध्ये काय दोन पेर आहे अपेंडेक्स वगैरे आहे विदाऊट क्लॉज. त्यांना क्लॉ वगैरे दिसत नाही. कोणतं? नखे वगैरे दिसत नाही. फक्त काय? फक्त डिड्स वगैरे आहे. आता 1, 2, 3, 4 असे डिड्स वगैरे आहे. आता एक्सटर्नल इयर्स अब्सेंट आहे बघा. त्यांच्या इथं तुम्हाला इयर दाखवले इयर. त्यांना कान राहत नाही पूर्णपणे म्हणजे टिम्पेना नावाचं काय असतं पूर्णपणे इयर सारखं काम करणारं एक ऑर्गन प्रेझेंट असतं त्यांच्या बॉडीमध्ये. हे झालं कोणतं रे? क्लास अम्फिबियाचं जी कॅरेक्टरिस्टिक आहेत ते आणि पूर्णपणे आपण क्लास वे ओळखून दाखवला. ठीक आहे. बघा 8 नंबरचा क्वेश्चन आहे. काय म्हटलंय इथं? नेम द लार्जेस्ट फायलम ऑफ किंगडम ॲनिमलिया. किंगडम ॲनिमलिया मध्ये कोणता लार्जेस्ट फायलम कोणता आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. राईट युनिट टू कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इट. याच्यात काय लिहायचं आपल्याला? 2 कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचे. आता सर्वांना माहिती किंगडम ॲनिमलिया मध्ये एकच पूर्णपणे फायलम मोठा आहे. कोणता? आर्थ्रोपोडा. कोणता? आपल्याला आर्थ्रोपोडा फायलम कळालाय. त्यानंतर आपल्याला 2 कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचे. कोणत्या याच्या? आता बघा यांच्या बॉडीमध्ये पहिले कॅरेक्टर कोणतं आहे? मेन कॅरेक्टर. त्यांचे जे पाय असतात ते कशा असतात? जॉइंटेड अपेंडिक्स असतात. पण त्यांचे पाय जवळपास 2 ते 3 भागामध्ये काय असतात? जोडले गेलेले असतात. त्याला काय म्हणतात आपण? जॉइंटेड अपेंडेजेस. त्यानंतर दुसरं कॅरेक्टर बघा. बॉडी इज ट्रिप्लोब्लास्टिक. त्यांची बॉडी कशी? ट्रिप्लोब्लास्टिक आहे. आता ट्रिप्लोब्लास्टिक जवळपास मी तुम्हाला 3 ते 4 वेळेस सांगितलं. आता ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे कोणतं रे? त्यांच्यामध्ये 3 लेअरची बॉडी पूर्णपणे बनलेली असते. 3 लेअरनी बॉडी बनलेली असते. मग कोणकोणती? पहिलं आहे लेयर एक्टोडर्म, दुसरं आहे पूर्णपणे मेसोडर्म आणि तिसरा आहे कोणता रे? एंडोडर्म नावाचा लेयर आहे. ठीक आहे. एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडर्म यालाच तिघांना काय दाखवतो पूर्णपणे ट्रिप्लोब्लास्टिक. ठीक आहे. युसफुल एलिमेंट आहे. आता युसफुल एलिमेंट काय? त्यांची बॉडी ट्रू बॉडी कॅव्हिटी असते. दे हॅव ट्रू बॉडी कॅव्हिटी. ठीक आहे. याच्यामध्ये काय असते? ट्रू बॉडी कॅव्हिटी असते. म्हणजे बॉडीमध्ये पोकळ भाग असतो. बायलॅटरल सिमेट्रिकल असतो. आता बायलॅटरल सिमेट्रिक काय? बॉडीचे 2 इक्वल पार्ट जे आहेत इक्वल पार्ट होतात. कोणत्या? 1 इमेजनरी ॲक्सिस. इमेजनरी ॲक्सिस जर पास केली तर. ठीक आहे. त्यांची बॉडी कशी आहे? सेगमेंटेड आहे. ठीक आहे. त्यानंतर कार्टिनियस एक्झोस्केलेटन प्रेझेंट. त्यांच्या बॉडीचे जर झालेलं एक्झोस्केलेटन बाहेरचा भाग झालेला आहे. तो कोणता? कायटिन नावाच्या आवरणापासून झालेला आहे. तुम्ही त्याला काय आपण कार्टिनियस एक्झोस्केलेटन. त्यांच्या बॉडीमध्ये काय बरोबर आहे? प्रेझेंट अराउंड देअर बॉडी. त्यानंतर कोणता? लास्ट ॲनिमल्स ऑफ दिस फायलम आर द युनिसेक्शुअल. ते युनिसेक्शुअल असतात. ठीक आहे. हे तुम्हाला म्हटलंय. म्हणजे दोन्ही पण जे आहेत ते काय असतात? सेपरेट असतात. लक्षात ठेवायचं. पुढचा क्वेश्चन बघा 9वा. काय म्हटलंय? ऑब्झर्व द फॉलोइंग डायग्राम. आता ही डायग्राम ऑब्झर्व करा. आता ही तुम्हाला समजली डायग्राम कशाची? ठीक आहे. राईट द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. आता त्यानुसार तुम्हाला आन्सर विचारले. मग क्वेश्चन विचारले त्या क्वेश्चनचे आन्सर द्या. मग पहिला क्वेश्चन काय आहे? टू विच फायलम डज ॲनिमल इन्क्लूड इन द डायग्राम बिलॉंग. आता कोणत्या पूर्णपणे फायलम मध्ये हा ॲनिमल इन्क्लूड आहे? आपल्याला माहिती आहे फायलम अर्थोपोडा आहे. कशाचा? जुराचा क्लास. मग लिहिला आपण कोणता? फायलम अर्थोपोडा. त्यानंतर बी. व्हॉट इज द एक्झोस्केलेटन मेड अप ऑफ. कायटिनस एक्झोस्केलेटन असतं बरोबर बघा. एक्झोस्केलेटन इज मेड अप ऑफ द कायटिन. कायटिन नावाच्या आवरणापासून याचं एक्झोस्केलेटन जे आहे तयार झालेलं असतं. एक आता सिमेट्री कशी कोणती आहे? जी बायोलेटर सिमेट्री आहे. कशी याची सिमेट्री? बायोलेटर म्हणजे काय? बॉडीमधून जर एकच जरी आपण इमेजरी लाईन पास केली तरी या बॉडीचे पूर्णपणे 2 समान भाग होऊ शकतात. याला काय म्हणतात पूर्णपणे? बायलॅटरल सिमेट्री. बघा क्वेश्चन 3 मध्ये आपण एकूण 10 नंबरचा क्वेश्चन बघतोय. बघा लेबल द बॉडी ऑर्गनायझेशन ऑफ ह्युमन इन द फॉलोइंग फिगर. आता तुम्हाला याची काय करायची? लेबल करायची, नाव द्यायचे. मग तुम्हाला पहिले हे जाग कशा असतील? ब्लँक असतील. आता पहिलं बघा ब्रेनचा आहे, त्यानंतर लंग्सचा भाग आहे, नंतर हार्टचा आहे, हा लिव्हरचा भाग आहे, हा किडनीचा भाग वगैरे आहे आणि कोणता? हा पोटा पहिले थाय म्हणजे काय? मांडीचा भाग वगैरे आहे. ठीक आहे. आता हे तुम्हाला पाठ काय करायचे? लेबल करायचे. आता हा क्वेश्चन भरपूर जुना आहे, मार्च 2020 आहे, पण रिपीट होऊ शकतो. आपण कोणी सांगू शकत नाही. ठीक आहे. त्यामुळे अभ्यास करून ठेवायचा. तुम्ही चॅनल नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. बघा पुढचा क्वेश्चन आहे 8 नंबरचा. काय म्हटलं? आयडेंटिफाय क्लास फायलम अँड गिव्ह एक्झाम्पल ऑफ इट. आता तुम्हाला खाली काही वाक्य वगैरे दिले. त्या वाक्यामध्ये कोणता क्लास फायलम जो असेल तो आयडेंटिफाय करायचा आहे आणि त्याचे एक्झाम्पल लिहायचे. आता बघा
आय हॅव मेमरी ग्लँड अँड एक्झोस्केलेटन इन द फॉर्म ऑफ हेअर. आता मला मेमरी ग्लँड पण आहे पूर्णपणे आणि कोणते एक्झोस्केलेटन पण आहे हेअरच्या फॉर्ममध्ये. मग याचा क्लास कोणता आहे? आता सर्वांना माहिती कोणता? ज्यांना पूर्णपणे मेमरी ग्लँड असतात त्यांचा क्लास कोणता येईल? क्लास मॅमेलिया. मग तुम्हाला एक्झोस्केलेटन जे आहे कोणत्या हेअरच्या फॉर्ममध्ये. आता आपल्याला पण हेअर प्रेझेंट असतात. मग एक्झाम्पल याचं कोणतं ह्युमन असेल काऊ वगैरे असेल कोणतं जरी एक्झाम्पल दिलं तरी मोर दॅन सफिशियंट. आता बघा बी, वी फॉर्म द हायेस्ट नंबर ऑफ एनिमल इन द प्लॅनेट. आत्ताच इथे आपण तो क्वेश्चन बघितला. ठीक आहे. वी हॅव बायोलॅटरल सिमेट्री आहे आणि एक्झोस्केलेटन इन द फॉर्म ऑफ कायटिन. आता हा कोणता आहे? तुम्हाला वाटतं जुरळ. फायला कोण जुरळाचा अर्थ पुढं आहे आणि त्याचा एक्झाम्पल कोणतं आहे? कॉकरोच. बघा, आय लाईव्ह इन स्मॉल इंटेस्टाईन. हा क्वेश्चन पण येऊन गेला आपला. बघा, मी पूर्णपणे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये राहतो. माय बॉडी इज लॉंग अँड थ्रेड लाईक द सुडोसुलोमेटा आहे. आता स्मॉल इंटेस्टाईन राहणार कोणते? ॲस्कॅरिस आहे, जंत आहे. त्याचा फायदा कोणता आहे? ॲस्कॅलोमेंटिस आहे. त्याला आपण राऊंड ऑफ सुद्धा म्हणतोय. चला एवढं इथपर्यंत एक्झाम्पल. म्हणजे बघा किती क्वेश्चन सोपे विचारले. असं थोडं की तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी थोड्या 2-3 वेळी एक्स्ट्रा देतील, एखादं वाक्यावर एक्स्ट्रा देतील, पण आपला फाईल जो आहे आपण चुकवायचा नाही. एक्झाम्पल आपण चुकवायचं नाही. करेक्ट एक्झाम्पल नाही. पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण जवळपास 3 मार्च क्वेश्चन बघितले आणि या चॅप्टरमध्ये 5 मार्च फक्त 2च क्वेश्चन आहे ते आपण बघूयात. आणि तुम्हाला 5 मार्च क्वेश्चन जे आहेत ते सुद्धा पूर्णपणे डिटेल एक्सप्लेनेशन देणार आहेत. तर मग सुरुवात करूया आपल्या 5 मार्चच्या क्वेश्चन. बघा, 5 मार्चचा पहिला क्वेश्चन आहे. आता एकूण 2च क्वेश्चन आहे. मला पहिला क्वेश्चन, ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर अँड राईट द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. आता जुलै 2025 चा क्वेश्चन लेटेस्ट आहे क्वेश्चन. बघा, आता ह्या मासा आहे आणि हा काय कबूतर वगैरे आहे. आता हा कोणता क्लास आहे? पायसेसचा आहे. आणि हा कोणता? एवचा क्लास आहे. बघा, आपला 3 क्वेश्चन काय विचारले इथं? आयडेंटिफाय द क्लास ऑफ ॲनिमल शो इन द पिक्चर. आता यांचा क्लास कोणता आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. मग पहिल्याचा क्लास कोणता आहे? पायसेस आहे माशांचा. दुसरा कोणता आहे? एव्ज आहे. लिहिला आपण. बघा, विच सिमिलॅरिटीज आर शोन इन द अबोव्ह ॲनिमल्स फ्रॉम द अडॅप्टेशन पॉईंट ऑफ व्ह्यू. आता अडॅप्टेशन काय आहे? जे पूर्णपणे आता हा एक पाण्यामध्ये राहतोय आणि हा पूर्णपणे एरियल लाईफमध्ये राहतोय. दोघांचं अडॅप्टेशन एवढं आहे. त्याच्यामध्ये सिमिलॅरिटीज कोणती? सारखेपणा कोणता आहे तो आपल्याला लिहायचं. मग बघा, पहिली सिमिलॅरिटीज, बोथ ॲनिमल्स शो द अडॅप्टेशन फॉर लोकोमोशन इन देअर रिस्पेक्टिव्ह मीडियम. कोणकोणत्या? वॉटर अँड द पूर्णपणे एरियल लाईफ. फिश हॅज अ फिन फॉर स्विमिंग इन वॉटर अँड द बर्ड्स हॅज विंग फॉर फ्लाइंग एअर. आता याला पूर्णपणे फिन्स आहे, याला पूर्णपणे काही पंख वगैरे आहे. कशामध्ये? याला पाण्यामध्ये पोहण्यासाठी, याला हवेमध्ये पूर्णपणे विहार करण्यासाठी, उडण्यासाठी. ठीक आहे. बोथ हॅव द स्ट्रीमलाईन बॉडी विच हेल्प्स टू इझी मुवमेंट इन देअर मीडियम. आणि दोघांची बॉडी कशी? स्पिंडल शेप म्हणा किंवा स्ट्रीमलाईन मीडियम म्हणा तुम्ही. दोघांची बॉडी कशी? स्पिंडल शेप आहे. याला पाण्यामध्ये पोहण्यासाठी सोपं होतं आणि याला पण हवेमध्ये उडण्यासाठी सोपं होत असतं. त्यानंतर तिसरा क्वेश्चन बघा आपला काय विचारला आहे. Why these animal are included in the different classes inspire their cities. आता या दोघांचा क्लास जो आहे वेगळा का बरं? त्याच्यामध्ये एवढी जर आपल्याला सिमिलॅरिटीज जर बघायला भेटते तर. आता याचा लाईफ पूर्णपणे कसं आहे? पूर्णपणे याचं ॲक्वेटिक लाईफ, याचं पूर्णपणे एरियल लाईफ वगैरे आहे. याच्या बॉडीमध्ये गिल्स आहे, याच्या बॉडीमध्ये काही लंग्स वगैरे आहे. आता हा कोणता आहे? पूर्णपणे कोल्ड ब्लडेड आहे. हा कोणता? वॉर्म ब्लडेड आहे. हे तुम्हाला सांगता येईल. बघा, फिश स्पायसेस हॅज गिल्स फॉर रेस्पिरेशन अँड फिन्स फॉर लोकोमोशन. काय तर स्किलद्वारे काय होतं? हे गिल्सद्वारे रेस्पिरेशन करते आणि फिन्सद्वारे काय करते? लोकोमोशन करते. कोण? पूर्णपणे मासा. तसं पक्षी काय करतो? लंग्सवर रेस्पिरेशन करतो आणि कोणतं? त्याला फिदर जे आहेत, पंख जे आहेत कोणतं, आणि विंग्स जे आहेत कोणते, काय करते? लोकोमोशन करतोय. त्यानंतर देअरफॉर ड्यू टू डिफरंट कव्हरिंग रेस्पिरेटरी ऑर्गन अँड द स्ट्रक्चरल फिदर्स ते आर इंक्लुडेड इन द डिफरंट क्लासेस. त्यांचं स्ट्रक्चर आहे ते वेगळं थोडंफार. त्यांचे जे ऑर्गन्स आहेत त्यांचं लोकोमोशन अडॅप्टेशन आहे थोडंसं फार वेगळं आहे. त्यामुळे कोणतं? ते दोन्ही पण वेगवेगळ्या क्लासमध्ये आपल्याला टाकले गेले आहे. हे सिम्पल एक्सप्रेशन झालं. चला पुढचा क्वेश्चन बघूयात. बघा, पुढचा क्वेश्चन आहे 2 नंबरचा. आयडेंटिफाय द क्लास ऑफ गिवन ॲनिमल अँड राईट वन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ईच ॲनिमल. हा खूप जुना क्वेश्चन, जुलै 2019चा क्वेश्चन आहे. मग बघा, तुम्हाला काय म्हटलंय? आता हे जे तुम्हाला प्राण्यांची नाव दिली त्या प्राण्याचे नाव तुम्हाला क्लास ओळखायचं पूर्णपणे, त्यांची कॅरेक्टरिस्टिक्स लिहायची. आता कांगारूचा क्लास कोणता आहे? मॅमेलिया आहे. कांगारूला काय असतं? बरोबर, मेमरी ग्लँड असतात. मग आपण लिहिले कांगारू कोणता? क्लास मॅमेलिया. कॅरेक्टर कोणतं आहे? मेमरी ग्लँड आर प्रेझेंट. आता पेंग्विन, पेंग्विन कोणता? पक्ष्यांचा क्लास वर आहे. मग कोणता? क्लास एव्स. मग काय लिहिलं आपण? वन कॅरेक्टर, 4 लिम्स आर मॉडिफाईड इंटू विंग्स. हे झालं आपलं दुसरं कॅरेक्टर पेंग्विनचं. क्रोकोडाईल, मगर वगैरे आहे. बघा, क्लास कोणता? रेप्टिलिया आहे. नंतर कोणतं? वन कॅरेक्टर काय? स्किन इज ड्राय अँड स्किली. त्याची स्किन काय असते? पूर्णपणे ड्राय असते आणि कोणतं? स्किल प्रेझेंट असतात. ठीक आहे, खवले खवले वगैरे असतात. नेक्स्ट कोणता आहे? फ्रॉग आहे. कोणता? बेडूक, ॲम्फिबिया. क्लास ॲम्फिबिया. त्याचे कॅरेक्टर कोणते? लाईव्हज इन वॉटर ॲज वेल ॲज इन द लँड. पाण्यामध्ये पण राहतो आणि पूर्णपणे जमिनीवर पण राहतो. सी हॉर्स वगैरे आहे. मग क्लास कोणता येईल? पायसेस. ठीक आहे.
कॅरेक्टर कोणते रेस्पिरेशन टेक्स प्लेस बाय द गिल्स. रेस्पिरेशन कशावर करतो, गिल्सवर रेस्पिरेशन करतो. हे झालं कोणतं सिम्पल कॅरेक्टर्स. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि मला कमेंटमध्ये कमेंट करायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या चॅप्टरवर पाहिजे हे पण मला नक्की सांगा.